आपल्या वाड्यातला शेवटचा गणपती आहे. आपण ना 1.5 दिवस पुणेरी नाशिक ढोल आणि डीजे आलटून पालटून ठेवूया. हो हो मला चालेल. त्याला पैसे लागतील ते देणार कोण? हा तुम्हीच द्या, मला चालेल. काय चालेल का चालेल? कामाला लागा. आणि ती माती आणली ना ती खा. ती कालवाला घे, कामाला लाग. चल. या वाड्यातला आपला शेवटचा गणपती रे दादा. तुला आठवतंय कसली धमाल करायचो आपण गणपतीला? ती जागरण, डेकोरेशन, चढाओढीने आरत्या म्हणणे, पूजा. टावर मध्ये गेल्यावर नाही येणार मजा. वेगवेगळे राहू ना आपण. असं काही नाही पप्पा. आता आपण टावर मध्ये सगळेजण मिळूनच राहणार ना. आपण टेरेसवर गणपती बसूया. आणि तसंही मी टॉप फ्लोअरलाच राहणार आहे ना. मग मी लक्ष ठेवत जाईन. हा अरे वा, तयारी सुरू झाली. अरे सॉलिड मजा येते. तुला आम्ही खूप मिस करायचो रे. आपण घरीच गणपती बनवतो ना. घरातच गणपती बनवायचा? काय रे विसरलास का तू? आपण घरीच बनवतो गणपती दरवर्षी. आणि नकटू किती छान बनवते. सगळं विसरला. 2-3 वर्ष बाहेर काय होतं. आणि तू ये ना बस मदतीला. पाणी घाल. सर काम कर, मातीला गुदगुल्या करू नको. नकटू जरा चव बघ बरं चटणीची. मम्मी माझा उपास आहे ना. हरताळकेचा ना. चांगला नवरा मिळावा म्हणून करतेस ना. आता उपास केलास ना म्हणजे चांगलंच फळ मिळणार तुला. मस्त नवरा मिळेल. चांगला नवरा मिळावा म्हणून नुपूर उपास करते. मी पण तिच्यासाठी उपास ठेवायला काही हरकत नाहीये. ठरलं मग आपण पण आज उपास करायचा. नीरज, नीरज तू खाऊन बघ कशी झाली. मला नको मामी. का? तू पण उपास केलास की काय विचार का? ठीक आहे. अरे हे व्रत मुलींनी करायचं असतं, मुलांनी नाही. हो, मी कशाला व्रत वगैरे करू? मी काही केलं नाही असं. मग चटणी कसली आहे? पुदिना. तो मला पुदिना आवडत नाही. कधीपासून? यश तू बघ बरं खाऊन घे. कशी झाली आहे? थोडीशीच तिखट आहे. अरे बापरे, हो का? थांब थांब मी पाणी आणते तुझ्यासाठी. आहे ना इकडे पण. ते ह्या करू नकोस. माती आणि पाणी योग्य प्रमाणात घ्यायचं. हा, स्वतःचं टॅलेंट दाखवू नको. पारंपरिक पद्धतीने बनवायचं. हा, आणि याच्यावर लक्ष ठेव. हो, कामाला लाग. चल. हो रे, आहे ना मी बघतो. तू पण हे नको. हे पण तिखट लागले. पाणी दे ना. मामी आणते आणते. हॅलो. हॅलो. कोण? अरे कमाल आहे, ओळखलं नाही मला. बोला, काय काम आहे? काम काय असणार? घर कधी रिकामा करताय? हे बघा, आम्ही तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आम्ही घर रिकामा करणार नाही आहोत. अहो, तुम्ही सह्या केल्यात पेपर्सवर. एक काम करा, उद्याच घर रिकामा करा. म्हणजे गणपतीच्या पहिल्याच दिवशी भूमिपूजन करेन मी. जरा वायसर निघालंय. बाजारात जा आणि दुरुस्त करून आणा. एक मिनिट. ओल्ड झालाय. आपल्याला नवीन घ्यायला हवा कुकर. नवीन? एवढं काय टेन्शन आलं तुम्हाला नवीन घ्यायचं म्हटलं तर? शिबाई उदय उदय, एवढं काय घाबरायचं त्यात? मला वाटलं इन्कम टॅक्स वाल्यांचा फोन आला की काय. द्या इकडे. गिव्ह आईस होल्डिंग. हॅलो लता, स्पीक. म्हटलं घर कधी रिकामा करायचं? कधी करा. तुमचं घर आहे, मला का विचारता? काय मस्करी करताय की काय? अहो, तुमचा वाडा जो मी विकत घेतलाय, सध्या ज्याच्यामध्ये तुम्ही राहताय त्याच्याबद्दल बोलतोय मी. तोंड बघितलं का आरशात स्वतःच? आमचा वाडा विकत घ्यायला निघालात? आम्हाला नाही विकायचा आमचा वाडा. हो,
मी बाईच्या नादी लागत नाही. हो मी लागते पुरुषांच्या नादी. तुम्ही मला अजून ओळखलं नाही. मला पण. मी काहीही करू शकतो. मी ओळखलंय तुम्हाला. तुम्ही ना आयत्या बिळावरचे नागोबा आहात. कधी कोणाला गोड बोलून डसायला सांगता येत नाही. रंग बदलणारा सरडा मी सरडा. तुम्ही मला ना जास्त बोलायचं नाही. माझा आज उपवास आहे. ओके तुम्ही फोन ठेवा. ठेवा फोन. बघून घेतो सगळ्यांना. माझा अपमान करते काय ती. काय का काकू कोणाचा फोन होता? काही नाही. तू बसलीस का? चल 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 आपल्याला पूजा करायची. हात पाय तोंड धुवून घे. जा लवकर. गो बेटा गो गो डिअर. छान कपडे घालणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 3 वेळा पाणी प्या. आचमन करा. आचम्य आचमन करायचंय. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. तुम्ही दिवटे आणि तुम्ही देशपांडे, तुमच्या दोघींची हरताळकेची वेगवेगळी पूजा करायची आहे का? तुमचा आणि आमचा महादेव एकच ना? हो हो हो. करा एकत्र पूजा. बरं चालेल. अहो ही हरतालिका माझीच आहे. जेव्हापासून मी पूजा करते ना या घरातच पुजते. आता मी माझं नाव बदललं तर माझा देव थोडीच बदलणार आहे. हो हो माझं लग्न झाल्यानंतर पण मी याच घरात येईन पूजेला. टॉवर मधल्या घरात ना. हो चालेल चालेल. गुरुजी ही पार्वती आणि ही सखी, त्यातली प्रेमाची कोणती? यांना सांगा कोणीतरी शांत बसायला. हा कुठे काय बोलायचं असतं तेही कळत नाही यांना. तुम्ही शांत राहा. बाईसाहेब अहो जाऊ द्या ना. त्यांना दोघी प्रियच होत्या. ही फुलं वहा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. झालं तुमचं? आलात? बसा. नाही ओके. मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी ही हरताळकेची पूजा करतात बरं का. मी सुद्धा पूजू का हरतालिका? तुम्ही कोणासाठी पूजताय बाईसाहेब? अर्थात दामोदररावांसाठी. पुढच्या जन्मी तरी आमच्या आप्पासाहेबांना सोडा. कशाला ग सारखं पुढं 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 करत असतेस? मला नाही चालणार आहे. मी तुम्हाला विचारलंय का? हे बघ मी सांगते ना. आईसाहेब आईसाहेब बाईसाहेब तर सणासुदीला नको ना घरामध्ये भांडणं. चांगलं नसतं. अगं पण मी कुठं भांडते? मी उलट चांगलं सांगते तिला. बरं बरं बाईसाहेब तुम्ही नाही आता पूजा करू शकणार. हा हातावरून पाणी तामनामध्ये सोडून द्यायचंय. अनेन कृत पूजनेन तेन श्री भवानी शंकर रुद्रदेवता प्रियंताम. चला पूजा संपन्न झाली. नमः पार्वती पते हर हर महादेव हर. देवा मला लवकरात लवकर चांगला नवरा मिळू दे. देवा नुपूरला जे हवं ते सगळं मिळू दे. बाळा नमस्कार कर बरं सगळ्यांना. गुरुजींना कर पहिल्यांदा. नमस्कार करते. हो. मने इप्सित मनोकामना परिपूर्ण मस्तु. थँक्यू. अरे वा. सगळ्यांना कर. सगळ्या इच्छा पूर्ण होतील.
सत्वर प्राप्त होऊ देत. म्हणजे आयुष्यमान. सुखी राहा. हार घाल 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 घाल. नीरज आता तू. अरे हार घाल ना पटकन. हे बघ पुन्हा काही अडकाल नको. पटकन हार घाल. हो 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 काय घाल ना. हो 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 अरे घाल. हो हो. नीरज अरे काय हो हो काय करतोय. काही नाही. नुपूर ती आप्पासाहेबांच्या फोटोला नमस्कार करायला गेली. बरं तू जेवायला बसशील का? पानं वाटायलाच घेते मी. मामी मी आलोच. नुपूरकडे जरा काम आहे माझं. आजोबा आशीर्वाद द्या की यावेळेस जो मुलगा येईल ना त्याच्याशी माझं लग्न होईल. नीरज तू इथे काय करतोस? तू आप्पासाहेबांना नमस्कार करायला आलो. पण तू का नमस्कार करतोय? तुझा थोडीच उपास आहे. असाच नमस्कार करू शकत नाही का मी? हा म्हणजे करू शकतो पण तुम्हा पुरुषांचं बरं आहे यार. का काय झालं? आता बाहेर जाऊन जेवण करशील पोटभर आणि का ऑलरेडी जेवण केलं माहितीये. मला आत्ताच भूक लागायला लागली. मग आपण जेवून घेऊयात ना. आपण आपण म्हणजे आपण तू आपण आपण मी काय म्हणतो नुपूर, उपास एक वेळेचाच असतो ना. रात्री जेवू नकोस, आता जेवून घे ना. वेड्या हा उपास खूप कडक असतो हा. पूर्ण दिवसाचा. हा डायरेक्ट उद्या सोडायचा असतो. उद्या म्हणजे दिवसभर काही खायचं नाही. डिफिकल्ट यार. तू असं बोलतोय जसं काय तुझा उपास आहे. नाही नाही मी माझा उपवास कसला, मी तुझ्यासाठी म्हणतो. म्हणजे तू दिवसभर खाणार नाहीस ना म्हणून म्हटलं मी. हा पण मी दरवर्षी करते. इट्स ओके. ओके बर चल मी गणपती बनवायला जाते. तू जेवण कर पोटभर. डिफिकल्ट आहे खूप. या लवकर भूक लागली सगळ्यांना. पप्पुड्या मोबाईल बाजूला ठेव. ठेव बाजूला. उठा खीर घेऊन या. उठा. बसा 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 बसा. आणली खीर मी. मला खीर. त्यांना दे. काकापासून सुरुवात कर. शैला भाऊजी आणि नीरज कुठे आहेत? यांचं मला माहित नाही पण नीरज त्याच्या रूम मध्ये. बोलवून आणते ना. शैलावंश तुम्ही थांबा, मी आणते बोलावून. चला सुरू करा ना जेवण. चला सुरुवात करूया. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजवन होते नाम घेता मुखाचे. जीवन करी जीवित्वा अनय पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. चला सुरू करा. नीरज आला नाही अजून.
मी जरा पाहून येतो, 1 मिनिट. तर भरल्या ताटावरून जाणार तुम्ही. मी येतो पप्पा. आपण सुरू करूया. लेट सेट गो. यार असा असतो का उपवास? अख्खा दिवस जेवायचं नाही म्हणजे काय? तर अजून अर्धा दिवस बाकी आहे, काही खायचं नाहीये. यार हे सगळं ना उपवास धरायच्या आधी विचारायला हवं होतं. मी पण मूर्ख एक नंबर. कसं तरी होतंय, खूप भूक लागले यार. नीरज चल बाळा जेवायला चल. अरे चल, सगळी पुरुष मंडळी जेवायला बसली आहेत. जाऊ का जेवायला? मोडतो उपवास. सपना उपवास बायकांनीच करायचा असतो ना. नाही नको, नुपूरसाठी एवढं तर करायलाच पाहिजे. नको मामी, ते मला ऍसिडिटीचा त्रास होतोय म्हणून नको, नंतर खाईन. सकाळपासून खाल्लायस का काही? नाही. मग म्हणून त्रास होतोय तुला. काहीतरी खाऊन घे, बरं वाटेल. हा मामी अगं मी नंतर खाईन. ते मी आज एका दिवसाचं लंघन केलंय. हा लंघन. बरं आहेस ना तू? तब्येत बरी नसताना लंघन करायची काही गरज आहे तुला? ठीक आहे का मामी, एक दिवस काही खाल्लं नाही तर काही फरक पडत नाहीये. तुमचंच घ्या ना. तुम्ही बायका अख्खा दिवस उपवास करता न खाता पिता. मामी मला ना आधी असं वाटायचं की उपवास वगैरे करणं म्हणजे एवढं काय त्यात, पण आता मला कळलं किती त्रास होतो ते. तुला कसं कळलं रे? हा तू पण धरलायस की काय उपास? म्हणजे मला कळलं की तुम्हाला किती त्रास होत असेल ते, असं म्हणतोय मी. मामी नुपूर असं कडक उपवास करत असेल मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे डायरेक्ट उद्या जेवायचं. मला नाही जमणार असं काही उपवास वगैरे करायला. ठीक आहे, तुला भूक लागली की सांग. हा मी वाढीन तुला जेवायला. ओके. मामी इथे बसून राहिलो तर अजून खूप भूक लागेल, त्यापेक्षा खाली जातो. नुपूर कुठे? खाली आहे, गणपतीची तयारी करते. हा मी पण तिला जाऊन हेल्प करतो. हो चाल ना, सावकाश. थँक्यू. नक्की काहीतरी गडबड आहे. काय झालं विजू? हं? काय झालं? नाही काही नाही. असं वाटतं खरंच आता सगळं चांगलं होईल. मस्त ना? हो छान तयार केलीस मूर्ती. थँक्यू. पण मला ना आता भूक लागायला लागली आहे. मला पण. मला पण तुझा थोडीच उपास आहे. आणि तुला सांगू का, उपास असला ना की जास्त भूक लागते. सगळीकडे जेवण दिसायला लागतं. हो ना यार. हो ना काय हो ना. तू मस्तपैकी जेवला असेल पोटभर. आय एम शुअर 2-3दा तरी खीर खाल्लीच असेल. खीर? मग पण मी सांगितलंय माझ्यासाठी खीर ठेवायला. काय व्रत आहे ना, त्यामुळे खीर खाता येत नाही. आणि करायला पाहिजे, माझं लग्न व्हायला पाहिजे ना. हा नुपूर, मी काय विचारतो, हे व्रत हा उपवास वगैरे का करतात ग? अरे हे व्रत ना पार्वतीनं भगवान शंकरांसाठी केलं होतं. तेही घरातून पळून जाऊन. म्हणजे त्यांचं लग्न ना घरातल्यांनी इंद्रदेवाशी ठरवलं होतं. पण ह्यांच्या मनात तर भगवान शंकर होते. मग ह्या अक्षरशः सुकलेली पानं खाऊन राहिल्या. मग कुठे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मग त्यांचं लग्न झालं. बापरे, एवढं? हा मग लग्न काही खाऊ नाहीये. ऍक्च्युली ना माझ्या नवऱ्याने सुद्धा हे व्रत करायला पाहिजे. हसतोस काय? तू काय बनवतोस? आणि मोदक 21. दूध आणि फळं घे. मला नको. मला मामी हे खाल्ल्यानंतर ऍसिडिटी नाही होणार तुला. अगं मला खरंच नको. मी नाही खाणार आहे काही. तू घे ग. तिला पण नको, तिचा उपास आहे ना. हो पण उपासला दूध आणि फळं चालतात. हो?
हात धुवून घ्या आधी. हा हा माझ्या हातावर पाणी पाणी टाकलंय. टाकले. गणपती सुकू दे तोपर्यंत मी पटकन खाऊन घेते. बस 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 बस. घे. तू पण घे चालतं. नको. खरंच चालतं. हो